वनितासारखाच रेखीव आहे तुझा बांधा. क्षणभर फसलो मी. या साडीत सुद्धा तू. वा, घे कॉफी घे. तुम्ही नाही घेणार कॉफी? यावेळी रात्रीचे 9:30 वाजलेत मॅडम. तरी सुद्धा प्लीज घ्या ना माझ्यासाठी. ओके, तुझ्या समाधानासाठी. तू पण घे ना. नक्की काय झालं? कसं हरवलं तुझं बॅगेज? अगं रडू नकोस. काय झालं ते नीट सांग. बीकेसीतलं काम 2 वाजता आटोपलं. त्यानंतर 3चं फ्लाईट होतं चेन्नईसाठी. पावसामुळे सगळीच फ्लाईट्स कॅन्सल झाली. म्हणून मग गोरेगावला मुरगन हॉटेलकडे निघाले टॅक्सी घेऊन. मिस्टरांनी तसं सांगितलं होतं की जर उशीर झाला तर त्या हॉटेलमध्ये थांब. रडत रखडत 2 तासांनी गोरेगावला टॅक्सी पोहोचली आणि पाऊलभर पाण्यात टॅक्सी थांबली. पाऊण तास झाला तरी एकाच जागेवर. म्हणून नेमकं काय घडलंय हे बघायला टॅक्सीतून खाली उतरले. 4 पावलं पुढे गेले तर पुढे सगळंच थांबलेलं. पुढे गुडघाभर पाणी आहे असं म्हणालं कोणीतरी. म्हणून मग परत मागे आले तर तिकडे टॅक्सीच नव्हती. मागच्या गाडीवाल्याने सांगितलं की ती डाव्या बाजूने खाली उतरून निघून गेली.